शरद पवारांनी संघाचं कौतुक केल्यामुळे आश्चर्य वाटल्याचं माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितलंय। दरम्यान शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र येण्यासंदर्भात त्यांनी काय भाष्य केलंय तेही पाहूया। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम आहे। बाबा, शरद पवारांसोबत तुम्ही अनेक वर्ष कामं केलेली आहेत। शरद पवारांनी आज संघाचं आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे। कशा प्रकारे बघता तुम्ही त्यांच्या या कौतुकाकडे? नाही, म्हणजे त्यांनी जे कौतुक केलेलं आहे संघाचा, म्हणजे वस्तुस्थितीला धरूनच त्यांनी केलेलं आहे। कारण की ज्या प्रकारे लोकसभामध्ये आपण मागे गेलो, महायुती मागे पडलो होता, आणि त्या दृष्टीने संघाने जे पुढाकार घेऊन जे या विधानसभेमध्ये जे काम केलं त्याच्यात त्यांनी कौतुक केलं, ते वास्तविक खरं आहे। आणि पवारसाहेब कधी कौतुक करत नाहीत, कारण की मी त्यांच्यासोबत जवळजवळ 40 ते 45 वर्षापासून मी त्यांच्यासोबत होतो, आणि त्या दृष्टिकोनातून ते पहिल्यांदा मी त्यांच्या तोंडातून संघाबद्दल त्यांनी कौतुक केलं आहे, हे सुद्धा आश्चर्यकारक आहे। एक अर्थ काढला जातो राजकीय की कुठेतरी ते इंडियाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे। नाही, इंडियाच्या जवळ येत असतील तर चांगलंच आहे, कारण की ताकदसुद्धा राष्ट्रवादीचा वाढू शकेल, आणि दोघे काकापुतणे एकत्रित आले तर चांगलंच आहे, आणि संख्या वाढेल। कुठेतरी एकत्रित येऊन त्या सरकारमध्ये जर आपल्याला फायदा होऊ शकेल तर सरकारमध्ये आले पाहिजे। तर हे होते माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।